हाय, हॅलो, नमस्कार. तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वात पहिले तुम्हाला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्याही खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे पाडवा आणि त्याची तयारी आम्ही इथे करत होतो. आता मी जसं करते तसं तुमच्याकडे असतं की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आधी तांब्याला वगैरे ऑक्शन करून घ्यायचं. ऑक्शन नाही म्हणता त्याला, काय म्हणतात, मला काही एवढं ट्रेडिशनलबद्दल माहिती नाही बरं का, खरं सांगायला काही हरकत नाही. पण हे जे आहे का, हे सगळं माझ्या मिस्टरांना सर्व माहिती असते, ते सांगत जातात आणि मी करत जाते. मला याच्यातलं एवढं काही माहिती नसतं. तर ते जसं जसं सांगते तसं तसं मी करते. मस्त तांब्याला वगैरे कुंकू वगैरे लावून घेतलं आणि नंतर गुढीला साडी वगैरे घालवायची असते ती अशी घालवली. हे सगळं त्यांचंच असतं, पण मी काय असते फक्त धरायला, मदत करायला. एक परफेक्ट साथीदार कसं असतो तसं आहे आमचं काम. ते काही करायला पुढे असतात आणि मी त्यांचा सपोर्ट करायला असते फक्त. तर अशी मस्त आम्ही गुढी वगैरे उभारून घेतली आणि आज पाडव्याच्या मुहूर्तावर आमच्या यशवी बाळाचे काढायचे होते जावळं. त्यासाठी आम्ही आमच्या मामाला बोलवलं होतं. मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच. तर मामाजी आलेले असल्यामुळे आमचा आज जावळाचा पण कार्यक्रम होणार होता. आधी गुढी वगैरे छान उभारून घेतली, मग नंतर छान असे फोटोशूट वगैरे करून घेतला थोडाफार आणि फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर गुढी उभारून घेतली आणि मग लगेच आमचं चालू होणार होता जावळाचा कार्यक्रम. हे बघा, अशी दिसत होती आमची गुढी उभारल्याच्या नंतर. यावर्षी मी गुढीची साडी चेंज केली होती. दरवर्षी मी एकच साडी घालते गुढीला, पण यावर्षी येलो कलरची घातली. म्हणजे छान नवीन वर्षाचं काहीतरी नवीन सुरुवात, पहिला सण असतो गुढी हा, त्याच्यामुळे मी यावर्षी छान अशी साडी वगैरे घातली होती गुढीला, मस्त येलो कलरची. आणि नंतर मी आणि माझ्या मोक्षाने मस्त रांगोळी वगैरे काढून घेतली. त्याच्यानंतर झाली गुढीची पूजा. जागेची अडचण असल्यामुळे ना खूपच आम्हाला यावर्षी अडचण झाली होती गुढी कुठे मांडावं. पहिल्या वर्षी तर वरती आम्ही काम केलेलं नव्हतं तर छान मांडता येत होती समोर, पण यावर्षी थोडी अडचण झाली होती म्हणून एका साईडला मांडली होती. पण मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली छान. आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे जावळाचा असा मस्त कार्यक्रम होणार होता. पण असं आम्हाला वाटलं होतं की आमच्या यशवीबाई खूप रडतील जावळं काढताना, पण त्यांनी खरंच खूप सपोर्ट केला, काहीच रडले नाही. हे आहे आमचा ओम मामा आणि इथे आमची चालली होती तयारी जावळं काढायची. तर जावळं काढायच्या आधी असा काहीतरी शूट असतो की की असे केस फुकायचे आणि त्याच्यानंतर परत एक घ्यायचं, पण ते काय मला जमलं नाही. मी ट्राय केलं पण जमलं नाही. जमलं तर नेक्स्ट व्हिडिओ येईल तो, नाही जमलं तर नाही येणार. यशवी आमची आत्ता रडत होती, पण जावळं काढायच्या टायमाला बिलकुल रडली नाही. बसली मामाच्या मांडीवर. मग चालू केली मशीन. आम्हाला वाटलं होतं ती ट्रिमरला वगैरे घाबरण, पण बिलकुल घाबरली नाही. खरंच आमची यशवी लई स्ट्रॉंग झाली बाप्पा. मस्त असं चालू होतं